ज्यांनी गेल्या वर्षी यावर्षी कार्यालय आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं नाममात्र याच्यामध्ये, तर त्याचे प्रश्न आलेले बिलकर सर. तर बिलकर सरांचा सन्मान आदरणीयांच्या कार्यक्रमाचे आमचे आव्हाड सर यांनी त्यांना पुस्तकांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. तर पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये या वादा उत्सवावर तुम्ही मंडळी करत आहात, तर त्याबद्दल जे मी त्यांना सांगितलं की गेल्या वर्षी आणि यावर्षी सर म्हणजे तुमच्या सुंदर कार्यक्रम येतात, या सुंदर कार्यक्रमामध्ये म्हणजे आमच्या सुद्धा काहीतरी कॉन्ट्रिब्युशन राहावं म्हणून नाममात्र किमतीमध्ये आपल्याला गेल्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा ते भाग उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे 2 दिवसासाठी ते भाग आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यांचा या ठिकाणी सर इकडे कालच्या कार्यक्रमासाठी जे काम वर्गामध्ये बदलापूरला आपण रात्री ट्रेननी यांच्या या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झाले. ओके, धन्यवाद. आणि या वाचन साखळी समूहामध्ये संपूर्ण वाचनावर प्रेम करणारा असा संपूर्ण आपण सगळेजण आहोत. याच्यामध्ये साधारणपणे 95% पुस्तकावर प्रेम करणारे पुस्तक प्रेमी आहे. म्हणजे गर्दी करणारे नसतात परंतु हे सगळे गर्दी आहे. म्हणजे एका माणसाकडे त्याची ॲबिलिटी जवळजवळ 100 लोकांची आहे. असे हे लेखक, कवी, साहित्यिक असे सगळे दर्जेदार मंडळी आहेत. खऱ्या अर्थानं वाचन साखळीमध्ये आम्ही पुस्तक परिचय करत असतो. फेसबुकवर या आभासी मीडियावर चांगल्या प्रकारची कमेंट मिळत असते, परंतु असं होतं की त्याचा ओव्हरऑल ॲव्हरेज काय म्हणजे संख्यात्मक भरपूर आहे, पण गुणात्मक जर पाहिलं तर जरा आम्ही मला बिलो डिग्रीपर्यंत येत असतो. मला वाटतं एक वाचन हे पुस्तक, त्या पुस्तकाचं समीक्षण साधारणपणे आमच्या त्या फेसबुक अकाउंटवरती एका आठवड्यामध्ये 10 ते 12 वाचकांनी त्याच्यावर अभिप्राय दिलेला आम्हाला पाहिजे. म्हणजे जानेवारीमध्ये त्या पुस्तकावरती लिहिलेलं होतं, त्याला जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं, परंतु त्या पुस्तकाचे जवळजवळ 1200 लोकांनी पुस्तक वाचलेलं कमेंट त्याच्यावर आहे. म्हणजे अशी एकच नाही, अनेक अशी पुस्तकं आहेत. सरांची साधारणपणे 51 लोकांनी तुमच्या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यात जास्त मला वाटतं इथं मुंबईच्या देवताई असतील त्यांनी तुमच्या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे. आणखी एक आमच्या वाचन साखळीमध्ये अनेक असे छोटे छोटे उपक्रम आहेत. म्हणजे ते असे काय म्हणतात त्याला अनावरानं तयार झालेले असे असाच उपक्रम माझ्या बाबतीत. माझ्याकडे अगोदर फक्त 500 पुस्तकं होती, परंतु या वाचन साखळीमध्ये दर महिन्याला माझं एक पुस्तक ठरलेलं असेल, पुस्तक परिचय किंवा बेस्ट कमेंटचं. म्हणजे मला पुस्तकं माझ्याजवळ संपली, आता परिचय कसा करायचा, तर परिचय करण्यासाठी मला तर महिन्याला एक पुस्तकच मिळतंय ना. म्हणजे नुसतं वाचन करण्याबरोबर माझं ग्रंथ भांडार आहे पुस्तकं समृद्ध करण्याचं काम या वाचन साखळी समूहाने केले. असाच हा वाचन साखळी समूह आहे. आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेला आहात. आता मला जरी पुरस्कार असला तरी मी संयोजक असल्यामुळे जास्त न बोलता तुम्हा सर्वांशी फक्त आमचं नेमकं कार्य कसं चालतं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला असा आनंद होतो सर की एवढ्या मोठ्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकाच्या समवेत काही क्षण आमचे गेले, हा आमच्यासाठी खऱ्या अर्थानं खूप हे सगळ्यात महत्वाचं आहे. असेच रौदार कादंबरीचे लेखक साहेबराव आमच्या लोकमान्य टिळक समाजामध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुंदरपैकी पुस्तक साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केलं. म्हणजे जी आता इन्स्पायर झालेले नवीन नवीन लेखक आहेत त्यांच्या समवेत आम्हाला उपस्थित राहण्याचं, त्यांना जवळून पाहण्याचं. कारण पहिली अशी पद्धत होती वि. स. खांडेकर, त्यानंतर फुटवळ सर. म्हणजे ते नेमकं काय ते लेखक कसे आहेत, आपण पाठ्यपुस्तकात ते धडे वाचत असताना आचरित होतो त्यांनी किती साहित्य लिहिलेले. पण आजच्या नव्या पिढीजवळ सुद्धा असे इन्स्पायर असणारे सुद्धा काही लेखक आहेत की त्या लेखकांच्या सानिध्यामध्ये आम्ही गेल्यानंतर निश्चितच आम्हाला आनंद होतो की या एक आमच्या आयुष्यातला एक क्षण आणि या क्षणात सुंदर असे सरस्वतीवर प्रेम करणारे की त्यांच्या तोंडातून म्हणा किंवा लेखणीतून सरस्वती प्रकट होते अशा लेखकांच्या समवेत आम्हाला काही क्षण आमचे आनंदामध्ये गेले. हा क्षण सुद्धा सगळ्या अर्थानं आम्हाला भाग्यच आहे. आपण आलात त्याबद्दल पुनश्च धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो.